श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 21. दंडी स्वामींचे कुकुटेश्वरास आगमन, साधकाची स्थानशुद्धी व भावशुद्धी आवश्यक. श्रीपादांची आज्ञा घेऊन मी व गुरुचरण मांचाल गावी जायला निघालो. रस्त्यात आम्ही दोघे श्रीपादांच्या लीलांविषयीच बोलत होतो. गुरुचरणाशी बोलताना अनेक आध्यात्मिक विषयांवर चर्चा होऊन बरीच नवीन माहिती मिळाली. मी गुरुचरणाला म्हटले, अहो मघाशी श्रीपाद म्हणाले होते की पिठापूर संस्थान होईल ना, व त्या स्थानी वशिष्ठांचा अंश पुजारी म्हणून येणार. त्यावर गुरुचरण म्हणाले, अहो शंकरभट्ट, काही शतकानंतर श्रीपादांच्या नावाने मठ संस्थान स्थापित होणे, त्या ठिकाणी महातपस्वी पुजारी म्हणून येणे, हे सारे श्रींचे संकल्प आहेत. दिव्य संकल्पाशिवाय तपस्वी येणे शक्यच नाही. ज्या ठिकाणी दीर्घकाळ ध्यान आराधना पवित्र मंत्रोच्चार होत असतात, श्रद्धा भक्तीने अर्चना होत असते, तिथले वायुमंडल शुद्ध होते. विश्वांतरात सर्व दिशातून भावतरंग प्रसारित होत असतात. पवित्र भाव असणाऱ्याकडून पवित्र स्पंदने स्वीकारली जातात. काही प्रदेशातील वायुमंडलात पवित्र भावतरंग प्रबल शक्ती संपन्न झाल्यास न कळत सहजपणे महापुरुषांचे तिथे आगमन होत राहते. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्याचप्रमाणे दुष्ट भावतरंग जेथे प्रबल होतात तेथे दुष्ट लोक एकत्र येतात. म्हणून साधकाने शुद्ध स्थळी वास्तव्य करावे व शुद्ध भावाने जगावे. सत्संगतीतच वावरावे. द्रव्यशुद्धी असणाऱ्याकडूनच धन किंवा अन्न स्वीकारावे. वेदज्ञ महापंडित म्हणवणारे देखील श्रीपादांचे कृपापात्र ठरतीलच असे नाही, पण निष्पाप मनाच्या अविद्यावंतांना मात्र त्यांच्या कृपेचा लाभ मिळतो. एकदा मी ओरिसातील जगन्नाथपुरी या महाक्षेत्रात व्यापाराच्या निमित्तानेच गेलो होतो. देवळात दर्शनाला गेलो असता बापांना जगन्नाथाच्या ठाई श्रीपादांचेच दर्शन घडले. माझ्यासोबत जे दोघे श्रीपाद भक्त होते, त्यांनाही प्रथम त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन होऊन लगेच श्रीपादांचे दर्शन झाले. यावरून श्रीपादांनी समस्त देवी देवता स्वरूपात तेच आहेत असा नकळत उपदेश केला. दंडी स्वामींचा गर्वभंग. आम्ही गेलो त्याच दिवशी तेथे कोणी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते. कुणी महात्मा दिसला की त्याच्या पाया पडावे ही आमची पद्धत. आम्ही दंडी स्वामींना नमस्कार करताच त्यांची वाचा गेली. हे पाहून मी आपली मनोमन श्रीपादांना प्रार्थना केली, श्रीपादा श्रीवल्लभा महाप्रभू, या दंडी स्वामींची वाचा परत येऊ द्या. खरोखर लगेच त्यांची वाचा परत आली. आम्ही श्रीपादांचे भक्त आहोत हे कळताच त्यांचे शिष्य मगरूरपणे ईर्षेने बोलू लागले, श्रीपादां नावाचे कोणी क्षुद्र मांत्रिक आहे म्हणे. त्यांचे हे शिष्य पण क्षुद्र मांत्रिकच. आपल्या मंत्रशक्तीने यांनी आमच्या दंडी स्वामींची वाचा बंद पाडली. पण आमचे स्वामी फार शक्तिवंत असल्यामुळे ते पुन्हा स्वस्थ झाले. श्रीपादांना ते नक्कीच हार मानायला लावतील. पिठिकापूरला येऊन ते श्रीपादांकडून विजयपत्र लिहून घेतील. सारे पिठिकापूरवासी त्यांची वाहवा करतील. आम्ही त्यांच्या ह्या वक्तव्यावर काहीच बोललो नाही. श्रीपादांची लीला करण्याची पद्धत अशीच असते. प्रथम ते त्यांच्या शरणागत भक्तांना अशा विचित्र संकटात टाकतात. भक्तांनी शरणम शरणम म्हणताच वेगळ्याच पद्धतीने भक्तांचे रक्षण करतात. ही त्यांची सवयच आहे. समस्या निर्माण करणे व नंतर तिचे निराकरण करणे हे दोन्हीही त्यांचेच काम. दत्त भक्तांना अशा विशेष लीलांचा नेहमीच अनुभव येतो. काही दिवसांनी दंडी स्वामी खरोखरच पिठिकापूरला आले. नशिबाने मीही नेमका त्याच वेळी पिठिकापूरला आलेलो होतो. श्री बापनार्य, श्री अप्पलराज शर्मा व श्रीपादांची ईर्ष्या करणारे पिठिकापुरात काही कमी लोक नव्हते.
दंडी स्वामींनी कुकुटेश्वर देवालयातील देवी देवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्ताचे दर्शन घेऊन म्हणाले, या स्वयंभू दत्ताचे महात्म्य फार मोठे आहे. त्यांचाच अवतार म्हणून मिरवणाऱ्या श्रीपादांचा गर्व भंग करण्यासाठी साधना म्हणून स्वयंभू दत्तानेच मला इथे पाठवले आहे. आजपासून पिठिकापुरमचे चांगले दिवस सुरू झाले. तुम्ही निश्चिंत असा असे म्हणून दर्शनाला येणाऱ्या लोकांना ते आपल्या संकल्प शक्तींनी हातातून विभूती, कुंकू वगैरे द्रव्य काढून वाटू लागले. झालं, पिठिकापूरचे लोक भारावून गेले. ब्राह्मणांनी ठरवले, वेदमंत्र घोषात मिरवणूक काढून दंडी स्वामींना देवळापासून गावात आणायचे. त्याप्रमाणे ते कुकुटेश्वराच्या देवळात गेले असता दंडी स्वामींनी त्यांना अट घातली. मी दत्तावतार आहे असे सांगणाऱ्या श्रीपादांनी आपली चूक कबूल करून दंडी स्वामींना साष्टांग नमस्कार करावा. बापनाचार्यांनी स्वतः दंडी स्वामींसमोर हजर व्हावे व क्षमा मागावी. अप्पलदास शर्मांनी पण दंडी स्वामीला आपल्या पूजेतील पारंपरिक कालाग्निशमन दत्ताची मूर्ती द्यावी व स्वामी देतील ती शिक्षा भोगावी. या अटीची वार्ता गावभर पसरली. गावातील सर्व आर्यवैश्य समाज अध्यक्ष असलेल्या व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या मागे ठामपणे उभा राहिला. नरसिंह वर्मांच्या मागे पण त्यांचा क्षत्रिय समाज होता. त्यांनी ही अपमानास्पद अट ऐकून निश्चय केला की कुठल्याही परिस्थितीत श्रीपादांनी, अप्पलदास शर्मांनी व बापनाचार्यांनी नतमस्तक होऊ नये. श्रीपाद आपल्या आजोबांकडे औदुंबर वृक्षाच्या छायेत विश्राम करीत पहुडले होते. दिव्य तेजाने झळकणारे श्रीपादांचे मुखमंडल पाहत श्रेष्ठी दुःखाने अश्रू ढाळत होते. नरसिंह वर्मा बापनाचार्य मौन होऊन श्रीपादांजवळ बसले होते. अप्पलराज पण न बोलता बाजूला बसले होते. कृष्णाप्रमाणे श्रीपाद निद्रेतून जागे झाले व मला भूक लागली, मला दहीभात खायचाय असे म्हणाले. लगेच आजीने म्हणजे राजमांबाने चांदीच्या पात्रात दहीभात कालवून आणला. श्रीपाद भराभरा दहीभात खाऊ लागले व आजोबांना ते म्हणाले, आजोबा वेदमंत्र घोष करा. अप्पलदास शर्मांनी पण बापनाचार्यांच्या स्वरात स्वर मिळवत वेदमंत्र घोष सुरू केला. नरसिंह वर्मा व श्रेष्ठी त्या पवित्र व सुश्राव्य ऋचा आनंदाने ऐकत होते. तिथले वातावरण ऋषींच्या आश्रमासारखे मोठे पवित्र वाटत होते. इकडे मात्र एक अघटित घडत होते. कुकुटेश्वराच्या देवळातील स्वयंभू दत्तमूर्तीच्या मुखात दहीभाताचा घास दिसू लागला. पुजारी तो पुसत होता, पण पुन्हा पुन्हा तो घास दिसत होता. ते पाहून सगळ्यांनाच फार विचित्र वाटले. दंडी स्वामी आपल्या शिष्यांसोबत व पिठिकापूरमधील नवीन शिष्यांसोबत वेदमंत्र घोषात तिथून निघाले खरे, पण त्यांचे उचललेले पाऊल भूमीवर पडत नव्हते. पावलाखालची जमीन पुढे सरकत होती. पाहणाऱ्याला त्यांचे पाय अधांतरी हलताना दिसत होते, पण ते पुढे जात नव्हते, तिथल्या तिथेच होते. असा बराच वेळ गेला. ही विचित्र घटना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. इतक्यात दंडी स्वामींजवळ असलेल्या ब्रह्मदंडाचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींना पाठीचे 2 तुकडे झाल्यासारखे वाटून ते जमिनीवर कोसळले. पिठिकापूरच्या ब्राह्मणांना ही घटना फार भयप्रद वाटली. आता मात्र त्यांची खात्री पटली की दंडी स्वामीपेक्षा श्रीपादांची शक्ती फार मोठी आहे. त्यांना विरोध करणे धोकादायक व अनर्थकारक ठरेल, पण ती जागा सोडून घरी कसे जावे हेही त्यांना सुचेना. मोहाचा क्षय हाच मोक्ष. पिठिकापुरात अबन्ना नावाचा एक गारुडी राहत होता. तो साप पकडून त्याचे खेळ करीत आपला उदरनिर्वाह चालवत असे. पुंगी वाजवत तो बापनाचार्यांकडे आला. श्रीपादांनी वेदमंत्र घोष थांबवायला सांगितले. अबन्नाला पोटभर जेवायला दिले. नंतर ते त्याला म्हणाले, अबन्ना, तुझ्या कटोऱ्यात पाणी भरून इथून तू कुकुटेश्वराच्या देवळात जा. दत्तप्रभूंचा अवतार मनुष्य रूपाने पिठिकापुरात संचार करीत असताना त्याची अकारण निंदा करणारे महापापी कुकुटेश्वर मंदिरात आले आहेत. चित्रगुप्तांनी त्यांना पिशाच्य योनीत टाकायचे ठरवलं आहे. पण मी आत्ताच चित्रगुप्तांशी बोललो. त्यांच्या पापाचा परिहार करण्याचा मी विचार करत आहे. भूमाता पण रागावलीये.
तू तिथे जाऊन भूमातेला माझे वचन ऐकून शांत होण्यास सांग. श्रीपादांच्या दर्शनासाठी येऊ इच्छिणाऱ्यांवर या कटोऱ्यातले जल शिंपड. दवंडी पिटणाऱ्या चांभार सुबैयाकडे जा. त्याच्या घरचा दहीभात घेऊन त्याच्या सोबत तिथे जा व सर्वांना तो दहीभात प्रसाद म्हणून वाट. अबन्ना व सुबैयाने श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व केले व दंडीस्वामी त्या सगळ्यांना घेऊन बापनारियांकडे आले. श्रीपाद रागाने दंडीस्वामींना म्हणाले, का रे दंडीस्वामी, किती अहंकार बाळगतोस? तू ज्याची आराधना करतोस तोच दत्त श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने इथे असताना त्याला न ओळखणारा तू महामूर्ख आहेस. तू जर असा तर तुझ्या शिष्यांना काय म्हणावे? पिठिकापुरात नवीन शिष्यगण जमवलेस म्हणे, तू माझे काय करणार? समस्त सृष्टीचा चालक असलेल्या माझ्या समोर तुझे अस्तित्व ते काय रे? तुझे सामर्थ्य तरी किती? देवनिंदा केल्यामुळे तुझा व तुझ्या आश्रित भक्तांना महापाप लागले आहे. तुम्हा सगळ्यांना शेकडो वर्षे पिशाच्य योनीत ठेवायचे चित्रगुप्ताने ठरवले आहे. पण तुमच्यावरील निर्वाज्य कृपेमुळे मी त्याला तसे करण्यास मनाई केली आहे. तुम्हाला मानव जन्म मिळेल, पण हीन कुळात जन्मून तुम्हाला अपार कष्ट सहन करावे लागतील. त्या मानाने तीही तुम्हाला फार कमी शिक्षा देत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महाअग्निस्वरूप आहे. आगीशी खेळणे फार धोक्याचे असते. माझी माया व मी अभिन्न आहेत. तेव्हा आता तू मोक्षाचा विचार कर. मोह क्षय हाच मोक्ष. जो कोणताही जीव सच्चिदानंद स्वरूप अनुभवू इच्छितो त्याला त्याची योग्यता असल्यास मी अनुग्रह देत असतो. माझ्या दृष्टीत निर्गुण निराकार, सगुण साकार, मोक्षबंध यात काहीच फरक नाही. प्रत्येक क्षणात असंख्य लोक उत्पन्न होऊन सृष्टी स्थिती लय हे कार्य अखंडपणे चालू असते. जीवाच्या उन्नत स्थितीला व उन्नत आनंदाला काही सीमा नसते. मरणानंतर जे माझ्याजवळ येऊ इच्छितात ते नक्की माझ्याजवळ येतील. त्यांना किती वर्ष त्या स्थितीत त्यांनी राहावे, मग त्यांना कुठल्या लोकात परत पाठवावे, हे सर्व माझ्या इच्छेने ठरत असते. लीला नाटक करणारा मी सूत्रधार आहे. सध्या मानव आकारात तुमच्या समोर आहे, त्यामुळे तुम्ही मला बघू शकता. पण हा आकार नसताना देखील मी मात्र तुम्हाला सतत बघत असतो हे सांगण्यासाठीच अति उन्नत स्थितीतून मानव आकारात मी उतरून आलो आहे. महायोग्यांनी आपली योगशक्ती लोककल्याणासाठीच वापरावी. लोक म्हणजे फक्त हा भूलोकच नव्हे, तुझ्यापेक्षा निम्न परिस्थितीत असणाऱ्या असहाय्य जीवांची मदत करणे हाच तुझा धर्म. मी धर्म मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग या साऱ्यांचा बोध देण्यासाठीच अवतरलो आहे. मूळ सत्य मीच आहे. सर्व धर्मांचे मूळ पण मीच आहे. सर्व कारणांचे मूळ कारणही मीच आहे. माझ्या संकल्पात नसलेले या सृष्टीत दिसणे शक्य नाही. माझ्या विना ही सृष्टी नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस. ही सृष्टी आहे, यापेक्षा जास्त हे सत्य कसे विशद करू? आता तू हिमालयात जा व निसंग होऊन तप कर. आता ह्या शिष्यांजंजाळ जवळ बाळगू नकोस. तुला मोक्ष मिळाला नाही, तुझा उद्धार झाला नाही, तरी माझे व या सृष्टीचे काही बिघडणार नाही. सृष्टीक्रम जसा चालायचा तसा चालतो. हेच जीवनातले रहस्य. तुला साथ देणारे पिठिकापूरचे ब्राह्मण म्हणजे उंटाच्या लग्नात गाढवाचा संगीत जलसा असे आहे. उंटाने गाढवाची वाहवा करावी व गाढवाने उंटाची वाहवा करावी. परस्परांनी अशी एकमेकांची प्रशंसा केली तरी सत्य वेगळेच असते ना. असा उपदेश करून दंडी स्वामी चांगली समज दिली. अरुंधती वसिष्ठ संबंध. मी गुरुचरणांना विचारले, अरुंधती चांडाळ कन्या होती असे ऐकलंय, मग वसिष्ठ ऋषींनी तिच्याशी विवाह का केला? त्यावर गुरुचरण सांगू लागले, पूर्वी वसिष्ठांनी हजारो वर्षे तप केले होते. त्यावेळी अक्षमाला नावाच्या चांडाळ कन्येने त्यांची मनापासून खूप सेवा केली. तिच्या सेवेने संतुष्ट झालेल्या महर्षींनी
तिला वरदान मागायला सांगितले. फारच आग्रह केल्याने तिने पतिरूपाने तुम्हीच मला मिळावे असा वर मागितला. मी ब्राह्मण, तू चांडाळ कन्यका, आपल्या पती पत्नी संबंध कसा शक्य आहे? वसिष्ठांच्या या प्रश्नावर तिने उत्तर दिले, वरदान मागायला सांगितले म्हणून मागितले. द्यायचं असेल तर द्या, नाही तर परतायची अनुमती द्या. मी निघून जाते. वचनभंगाच्या भीतीने महर्षी म्हणाले, तुझा देह माझ्या इच्छेप्रमाणे बदलला तर तुझी काही हरकत आहे का? यास तुझी संमती आहे का? तिने होकार देताच महर्षींनी तिचे 7 वेळा भस्म केले व 7 वेळा जिवंत केले. 7व्या जन्मात चांडाळत्व दोष गेला. अशा प्रकारे शुद्ध व पवित्र झालेल्या त्या कन्यकेशी महर्षींनी लग्न केले. पतीच्या कार्यात विरोध न करता ती जगली म्हणून ती अरुंधती नावाने प्रसिद्ध झाली. ही गोष्ट एकदा प्रसंगावसात असाच काही विषय निघाला असता वशिष्ठ गोत्रोत्पन्न नरसिंहवर्मांना श्रीपादांनी सांगितलेली होती. ब्राह्मणाला शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा 7 जन्मानंतर उपनयन संस्कारानंतर ब्राह्मण जातीत समाविष्ट होतो. गुण कर्म विभाग झालेली चातुर्वर्ण व्यवस्था ही श्रेयस्कर आहे. त्याप्रमाणे जीवन जगावे. ब्राह्मण आपल्या दुष्कृत्यांमुळे पतित होऊन शूद्र होऊ शकतो. तसाच क्षुद्रही सत्कर्म आचरणामुळे उन्नत होऊन ब्राह्मण होऊ शकतो. श्री दत्तप्रभूंवर निश्चल विश्वास ठेवणाऱ्यांना मात्र त्यांच्या योग्यतेनुसार उन्नत स्थिती शीघ्र प्राप्त होऊ शकते. भक्त कुठल्याही कुळातला असला, कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय आयु आरोग्य जीवन व ऐश्वर्य प्राप्त होते. जन्म जन्मांतरीचे कर्मबंध मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपादांची सहज लीला आहे. दत्त भक्तांना श्रीपादांचे अभय. आम्ही दोघे म्हणजे मी व गुरुचरण श्रीपादांच्या महिम्याविषयी परस्परांशी बोलत मांचाल गावी पोहोचलो. ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. आश्चर्य म्हणजे देवी साक्षात प्रकट झाली. आम्हाला दिव्य दर्शन देऊन आपल्या हाताने प्रसाद खाऊ घातला. आशीर्वाद दिला व ती सांगू लागली, पूर्वी प्रल्हादाला गुरुबोध देणारे श्री दत्तात्रेयच आज या भूलोकावर श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने वावरत आहेत. श्रीपादांचा संकल्प अकल्पनीय असतो. पुढच्या शतकात भक्त प्रल्हाद सार्वभौम गुरु अवतारात या प्रांतात अवतरणार. हा प्रांत मंत्रालय म्हणून प्रसिद्ध होणार आहे. श्रीपादांनी स्वतः मला हे सांगितले आहे. ते दररोज तुंगभद्रा नदीचे पाणी स्वीकारतील. तुमचे कल्याण असो. तिचा निरोप घेऊन आम्ही निघणार इतक्यात कृष्णदास नावाचा मालदासरी तिथे आला. ग्रामदेवतेने त्यालाही प्रसाद खाऊ घातला व पुष्पमाला अनुग्रह रूपाने देऊन कुरवपूरला जायला सांगितले. नंतर त्या देवीने आपले मूर्तिरूप पूर्ववत धारण केले. आम्ही तिघेही कुरवपूरला जायला निघालो. सर्व दत्तभक्तांचे कुळ एकच. दत्तप्रभूंचा प्रसाद कुठल्याही कुळातून मिळाला तरी स्वीकारावा. आमच्या सोबतीला कृष्णदास आल्यामुळे आमचा उत्साह अधिकच वाढला. बोलता बोलता सहज विषय निघाला तेव्हा कृष्णदास सांगू लागले, यज्ञादी कर्मात दिल्या जाणाऱ्या 16,116 1116 या दक्षिणा संख्येतील मर्म समजले तर श्रीपादांच्या 2498 या संख्येचे गूढ सहज उकलते. परमात्म्यातून जसे जग उत्पन्न होते त्याप्रमाणे पित्यापासून पुत्र उत्पन्न होतात. विवाहाच्या वेळी तो अग्निदेवतेची प्रार्थना करतो, हे अग्निदेवा, या वधूपासून मला 10 पुत्र होऊ दे. 11वा मुलगा तोच होतो. म्हणजे 10 पुत्र धर्मसंमत आहे. त्यानंतर पत्नीकडे आईच्या भावनेने बघावे. पित्याचा 10वा भाग पुत्र असतो. त्याचप्रमाणे 10 पुत्रांच्या बरोबर एक बाप असतो. शिव आत्मरूप असल्यामुळे परिपूर्ण आहे. 16 या संख्येला 10 ने भागले तर 1 हा पूर्णांक येतो. 1 हा आकडा शिवाचे प्रतीक आहे.
6 खाली राहतात. विष्णू माया स्वरूपी मूळ प्रकृतीचे स्वरूप आहे. म्हणजे प्रकृती पुरुषातील अर्धा भाग, 10चा अर्धा भाग म्हणजे 5. उरलेल्या 6 या संख्येला 5 ने भागले तर विष्णूचे प्रतीक 1 हा पूर्णांक येतो व शेष एकच राहतो. प्रकृती पुरुष म्हणजे शिव विष्णू, ब्रह्म हे त्यांचे पुत्ररूप. शेष उरलेल्या 1 ला 1 ने भागले असता 1 पूर्णांक येतो, हे ब्रह्म्याचे प्रतीक. मग शेष काहीच उरत नाही. पूर्णम म्हणजे शून्य, हे निर्गुण, म्हणून ते रुद्र रूपात समस्त लय झाले असताना महाशून्य म्हणूनच विद्यमान असते. महाशून्यातच समस्त लय होणे शक्य आहे. तर विष्णू स्वरूप हे धर्माचे अनंत तत्व होय. सृष्टीच्या स्थिती स्वभावात अनंत तत्व अनिवार्य आहे. श्रीपाद षोडश कला परिपूर्ण. बेटा शंकर भट्टा, एका वस्तूचे अखंड तुकडे केले असता शेवटी शून्य उरते. अशा अनंत शून्याला एक परिमित आकार येतो. म्हणून शिव व केशव अभिन्न आहेत. 10तील अर्धा भाग विष्णूचे प्रतीक आहे हे ओळख. कारण पंचमहाभूतात्मक सृष्टी हे विष्णू स्वरूप आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रात मूल प्रकृती पार्वती रूपात, राक्षसाशी युद्ध करताना दुर्गा रूपात, कोपावस्थेत कालिका देवीच्या रूपात व पुरुष वेशात वीरभद्र रूपात होती. श्रीपाद षोडश कला परिपूर्ण आहेत हे सांगण्याचा उद्देश हाच आहे. हे स्वतः विष्णूंनी सांगितले आहे. श्रीपाद आणि पिठिकापूर 16व्या वर्षीच सोडले. ते ब्रह्मा विष्णू रुद्र स्वरूप असल्यामुळे ते षोडश कलांनी परिपूर्ण जीवन जगले. देवतांचे विविध स्वरूप. प्रकृती विष्णू स्वरूप असल्यामुळे 5 हा आकडा विष्णूचे प्रतीक. पार्वती परमेश्वर युगात ब्रह्मा त्यांचा पुत्र झाल्यामुळे ब्रह्मा हे शिवाचे दशांश रूप झाले. कारण स्पष्ट आहे. चेतनारूप शिवप्रधान आहे. मिथ्यारूप जगत हे विष्णू रूपाचे प्रतीक असल्यामुळे अप्रधान आहे. त्यामुळे शिवात ब्रह्मा दशांश रूप आहे. अशा दशांश रूप ब्रह्माचे एकांक प्रतीक आहे. असे एक अंक 2 पासून 9 पर्यंतच्या अष्टमूर्ती व्याप्त आहेत. त्यामुळे ब्रह्माचे नव प्रजापती रूप सिद्ध झाले. 16, 100, 1000 या 3 शब्दातील शेवटचे 2 शब्द पद मुक्तानुबंध रीतीने मोजले आहेत. त्याचेच 116, 1116 अशा रूपात आहे. याच 10 ने भागले असता सृष्टीतील विविध समुदायाचे ते प्रतीक ठरते. रुद्राचा 1 पूर्णांक, विष्णूचे 11 पूर्णांक असे 2 पूर्णांक, ब्रह्माचे 111 असे 3 पूर्णांक येतात. अशा 16, 116, 1116 या संख्यांना षोडशादी त्रिदक्षिणा म्हणतात. त्रिदक्षिणा दान केल्यास शरीर, धन, मन असे तिन्हीचे दान केल्यासारखे होते. पिंडांड दान हे जगताचे प्रतीक आहे. त्यामुळे ही दक्षिणा दिल्याने जग दान केल्याचे फळ मिळते. आपले शरीर सवनत्रय रूपाचे आहे. प्रातः सवन, माध्यंदिन सवन, तृतीय सवन हे गायत्री त्रिष्टुप जगती छंदा संबंधीचे वर्णन आहे. म्हणजे गायत्रीचे 24, त्रिष्टुपचे 44, जगतीचे 48 मिळून 116 वर्ण असल्यामुळे पिंडांड दानामुळे म्हणजे शरीरदानामुळे वर सांगितल्याप्रमाणे द्रव्यदानाचे फळ मिळते. सावित्रू काठक चयनफल श्रीपाद अवतार. सावित्रू मंडलातील दिव्य तेजामुळे सर्व बुद्धी, प्रवृत्ती, प्रेरणा मिळत असते. ते दिव्य तेज म्हणजे गायत्री माता. ती 24 अक्षरांची प्रतीक. 9 हा आकडा ब्रह्मस्वरूपाचे प्रतीक व 8 हा आकडा माया स्वरूपाचे प्रतीक. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठिकापुरात सावित्रू काठक चयन केले. त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या वचनाप्रमाणे आज पिठिकापुरात श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात आविर्भूत झाले. शक्ती स्वरूप, शाक्त स्वरूप व अर्धनारी स्वरूप धारण करून जीवांची बुद्धी, प्रवृत्ती प्रेरित करून त्यांना धर्म मार्गावर चालवण्यासाठी आलेला अवतार मीच आहे हे सांगण्यासाठी श्रीपाद जवळच्या लोकांजवळ 2 चौपाती देव लक्ष्मी असे म्हणून भिक्षा मागतात.
तेव्हा त्यांच्या 2 4 9 8 या संख्येचे रहस्य हे आहे हे लक्षात घ्यावे. त्यांचे बोलणे, त्यांची बोध देण्याची पद्धत याचे व्याकरण कुणीच ओळखू शकत नाही. या नवीन व्याकरणाचे करते तेच असल्यामुळे ते व्याकरण त्यांनाच कळते. कृष्णदासांमुळे मला अशा अनेक गोष्टी समजल्या व लक्षात आले की विद्वत्तेचा अहंकार बाळगणाऱ्यांवर श्रीपादांची कृपा होत नाही. कृष्णदास पुढे सांगू लागले, श्रीपाद मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत व्याप्त आहेत. एकदा नरसिंह वर्मा आपल्या शेतात श्रीपादांसोबत आले होते. तिथे ते विश्रांती घेत निजले होते. इतक्यात तिथे बरेच नाग आले. श्रीपाद विचित्रपणे नागांचे डोके धडापासून काढून बाजूला टाकत होते. शेजारी त्याचा ढिगच झाला. इतक्यात तिथे एकदम खूप मुंग्या आल्या. वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून श्रीपादांनी त्या सर्व मुंग्या मारून टाकल्या. इतक्यात वर्मा जागे झाले. मरून पडलेल्या मुंग्या पाहून त्यांना दया आली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, राजाने आपल्या सेवकाची रक्षा करावी हा प्रकृतीचा नियमच आहे. या मुंग्यांचा एक विचित्र राजा आहे, तो लवकरच इथे येईल. तुम्ही बघतच राहा. खरेच थोड्याच वेळात चमकणारा एक पांढरा मुंगळा तिथे आला. त्याने त्या मुंग्यांना प्रदक्षिणा घालताच सर्व मुंग्या जिवंत झाल्या. श्रीपाद सांगू लागले, आजोबा, या मुंगळ्या राजाजवळ संजीवनी शक्ती आहे, त्यामुळे या जिवंत झाल्या. या सृष्टीत अशा विचित्र अनेक गोष्टी आहेत. तुमची इच्छा असेल तर क्षणात अशा अनेक लीला दाखवता येतील. त्यानंतर नरसिंह वर्मांची नजर सापांच्या ढिगाकडे गेली. हेही श्रीपादांचेच काम हे त्यांनी ओळखले. श्रीपादांनी एका सापाच्या धडाला दुसऱ्या सापाचे मुंडके जोडायला सुरुवात केली. त्यावरून हात फिरवला की ते सर्प जिवंत होऊन श्रीपादांना प्रदक्षिणा घालून निघून जात. कृष्णदास म्हणाले, मी श्रीपादांना विचारले ते साप का आले होते, त्यांना तुम्ही का मारले? तेव्हा श्रीपाद म्हणाले, राहू ग्रहाचे पुरेसे बल नसले की माणसाच्या सर्व कामात इतके अडथळे येतात. अजगराच्या विळखात असल्यासारखे त्याला वाटते. त्यालाच काही लोक कालसर्पयोग म्हणतात. राहू सापाची अधिदेवता आहे. असे अडथळा आणणारे साप आपल्या नजरेत तरी येत नाहीत, पण अदृश्य रूपात कुठेतरी असतातच. तो दोष अशा प्रकारे नाहीसा करून मी आपल्या भक्तांना सुख संतोषाची प्राप्ती करून देत असतो. अशा प्रकारे श्रीपादांच्या लीला ऐकत आम्ही तिघेही कुरवपूरला सुखरूप पोहोचलो. श्रीपादांनी हसत मुखाने आम्हाला आशीर्वाद दिला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 21 संपूर्ण.